हरिओम. आवाज येतोय माझा? सुरुवात करूया. सुखावह बैठक स्थिती. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. बंद डोळ्यांनी आहे त्या स्थितीमध्ये स्थिर राहण्याचा प्रयत्न. आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण. जाणीव आपल्या श्वासाची. आंतरिक सजगता. श्वास घेतोय, सोडतोय. करणार आहोत श्वसन मार्ग शुद्धी कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. आहे तो श्वास सोडूया. एक सहज श्वास भरून घेऊया. तोही श्वास सोडताना पोटाला आतमध्ये झटका आणि कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 20 ते 25 आवर्तन. आपली जाणीव आपल्या पोटाच्या हालचालींकडे आणि बाहेर सोडणाऱ्या श्वासाकडे. सावकाश कृती थांबवायची. मोकळा होत चाललेला श्वास, श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया 3 मध्यम पट्टीतले ओमचे उच्चार सलग एका लागोपाठ एक. सुरुवात पहिल्या उच्चारापासून. आहे तो श्वास सोडायचा. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि उच्चार. खोलवर दीर्घ श्वास. खोलवर दीर्घ श्वास. काही क्षण शांत. प्रार्थनेसाठी दोन्ही हात जोडून घेऊन सुरुवात एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव. ओंकाराय नमो नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची सुरुवात ओमच्या आशीर्वादाने. सावकाश श्वास घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्त मुलतवी. नेत्र स्पर्श. हलका डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. सुरू. विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्यायचं.
मान मध्ये सैल सोडायची आणि रिलॅक्स. आणि आता सावकाश आपल्याला आज आपण सुरुवात दंड स्थितीपासून करणार आहोत. कुठून उभं राहायचंय? दंड स्थितीमध्ये विश्रांती, स्टँडिंग मध्ये यायचंय आणि स्टँडिंग मध्ये विश्रांती. मान मागे सैल सोडली आणि आपण तिथल्या तिथे स्पॉट जॉगिंग करत आपल्या हाताच्या मुठी वळून घ्यायचे आणि तिथल्या तिथेच फक्त चालायचंय. फक्त चालायचंय तिथल्या तिथेच. हा, अगदी सावकाश तिथल्या तिथेच आपण चालतोय. आणि मग उजवा हात जो आहे त्याची मूठ सोडून द्यायची आणि उजवा हात गोलाकार फिरव. 1 2 पाय तसेच चालताय. 3 4 5 विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5 आणि आता डावा हात 1 2 3 4 5 विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. हळूहळू थांबा. हळूहळू थांबा. रिलॅक्स. श्वासाची गती वाढली असेल नाकाने श्वास घ्या, तोंडाने जोरात सोडा. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले आणि आता दोन्ही हात आपण एकत्रित गोलाकार फिरवणार. दोन्ही हाताच्या मुठी वळून घ्या आणि सुरुवात करा. श्वास घेत हात वर आणि श्वास सोडत खाली. 1 श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. 2 3 4 5 विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही हात समोर आहेत आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 1 2 3 4 5 5 वेळा झालं की थांबा. दोन्ही हात खाली घ्या. हा, आणि आता आपल्याला टाळी मारायची. एकदा वर आणि उजवा पाय वर उचलून उजव्या मांडी खाली, मग पुन्हा वर आणि डावा पाय वर उचलून डाव्या मांडी खाली टाळी द्यायची. ठीक आहे. थोडीशी जलद हालचाल होईल. सुरुवात करूया. 1 2 3 4 5 6 बरोबर. 7 हळू 8 9 10. सावकाश थांबा. मनीषाताई सावकाश करा. गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणून. आणि आता आपल्याला एकदा पुढे आणि एकदा मागे टाळी द्यायची. सुरुवात करते. 1 2 3 4 5 6 7 8 9 हं. बरोबर. आता आपण थोडीशी क्रॉस टाळी देणार. बघा या प्रकारे. उजवा हात वर, डावा हात खाली डाव्या बाजूला. एक हलकासा बॅकवर्ड मागे स्ट्रेच द्यायचं. पुढे टाळी आणि अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण स्ट्रेच देऊन हा बरोबर टाळी द्यायची. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 थांबायचे. आपल्या तळहाताला झिणझिण्या मुंग्या आल्यासारखं वाटत असेल कारण की तिथलं ब्लड सर्क्युलेशन ऍक्टिव्हेट झालंय. तसंही आपण आता कामाला दिवसभर कामाला बरीच सुरुवात झालेली असते. त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन तर होतच ऍक्टिव्हेट, पण आता आपण जाणीवपूर्वक कृती केली आहे. विश्रांती. मान मागे सैल सोडा. श्वासाची गती वाढली असेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून घ्या. दोन्ही हात कमरेवर ठेवायचे. फक्त उजवा पाय जमिनीपासून वर उचलायचा, गुडघ्यातनं सरळ असेल. जर तोल जात असेल तर आधार घ्या. डाव्या हाताने एखादी भिंत, टेबल, खुर्ची पकडा आणि आता उजव्या पावलाच्या 5 बोटांमध्ये ताण द्यायचा आहे. रिलॅक्स करायचे. ताण देऊया. रिलॅक्स. स्ट्रेच. रिलॅक्स. स्ट्रेच. हा, ताणायचे ताणायचे फक्त बोट ताणा. बोट ताणायची. रिलॅक्स करायची. ताणायचे. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. ताण. रिलॅक्स. पाऊल वर घ्या. जमिनीकडे ताणा. वर खाली वर खाली. बरोबर. वर खाली. सावकाश. वर खाली आणि आता रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 2 3 4 5 अँटी क्लॉकवाईज. 1 2 3 4
5. उजवा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. आता डावा पाय गुडघ्यातनं सरळ ठेवून समोर घ्यायचा. डाव्या पायाच्या 5 बोटांमध्ये ताण देऊया. स्ट्रेच करायचे. रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स, स्ट्रेच, रिलॅक्स. पाऊल स्वतःकडे खेचा. जमिनीकडे धावा. वर खाली, वर खाली, वर खाली. रोटेशन क्लॉकवाईज. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजू. 1 2 3 4 5. सावकाश डावा पाय खाली. पुन्हा दोन्ही हात कमरेवर आहेतच. फक्त आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे. पाऊल जमिनीकडे सैल सोडायचंय. बरोबर. आणि रोटेशन करा क्लॉकवाईज. 1 जांघेतून गोलाकार फिरवायचा उजवा पाय. 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. उजवा पाय खाली. सावकाश डावा पाय वर उचला. पाऊल जमिनीकडे सैल सोडा आणि रोटेशन. 1 2 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. डावा पाय खाली. डावा पाय खाली. थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. मान सैल सोडा. विश्रांती. पुन्हा दोन्ही पावलं जुळलेली. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ही पकड आपल्या अंतर घ्या. समोरून कोपरं जॉईन करा आणि श्वास घेत घेत आपली कोपरं लांब. श्वास घेत घेत लांब आणि श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. श्वास घेत लांब. श्वास सोडत जवळ. बरोबर. आता दोन्ही हातांची बोटं जी आहेत गुंफलेली ती सोडून द्या. दोन्ही हात वर घ्या सरळ. आणि उजव्या हाताचा तळवा मागून डाव्या खांद्यावर आणि डाव्या हाताचा तळवा मागून उजव्या खांद्यावर. दोन्ही हात आपण क्रॉस करून आपल्या खांद्यांवर ठेवले आहेत. ठीक आहे. पुन्हा आणि आता आपल्याला पुढची कृती करायची आहे. श्वास घेत टाचा वर उचलायच्या आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. बरोबर. श्वास सोडत खाली. आता आपला डावा हात वर आहे. बरोबर. उजवा हात खाली आहे. आता उजवा हात वर घ्या डाव्या हाताच्या आणि पुन्हा हीच कृती करा. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत टाचा वर. श्वास सोडत खाली. बरोबर. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. सावकाश थांबायचंय आणि दोन्ही हात हळूहळू खाली घ्यायचे. आणि आता करूया आपण ताडासन स्ट्रेचिंग. पुन्हा पावलं जुळलेली आहेत. हलकसं थोडंसं अंतर आपापल्या क्षमतेने आणि मग पुन्हा दोन्ही हात सरळ डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना. 5ही बोटं जुळलेली आणि टाचा वर. संपूर्ण स्ट्रेच. संपूर्ण शरीराला उभ्या कक्षेत स्ट्रेच. ताण ताण ताण. रिलॅक्स. टाचा खाली. हात खाली आणि विश्रांती. मान सैल सोडा. रिलॅक्स व्हा. आता आपल्याला मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहा. दोन्ही हात आपल्या कमरेवर ठेवा आणि आता नजर समोर आपला जो उजवा पाय आहे तो पुढे घ्यायचाय. उजवं पाऊल पुढे घ्यायचंय आणि डाव्या पायाच्या अंगठ्याला उजव्या पायाची टाच चिटकवायची. मग डावं पाऊल पुढे.
डाव्या पायाच्या अंगठ्याला, डावं पाऊल पुढे डाव्या पायाची टाच उजव्या पायाच्या अंगठ्याला जाईल, असं आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकाला चालायचं आहे. अगदी सावकाश, नजर समोर. आपली टाच जो पाय पुढे आहे त्या पायाच्या अंगठ्याला लागली पाहिजे. आणि आता तसंच मागे यायचं, तसंच रिव्हर्स या, तसंच रिव्हर्स. जो पाय पुढे आहे त्याची टाच मागच्या पायाच्या अंगठ्याला, तसंच मागे यायचं, नजर समोर. आपल्याला आपला बॅलन्स सांभाळायचा आहे आणि बरोबर पावलाकडे लक्ष द्यायचंय. पुन्हा एकदा पुढे येऊया, अजून एक राऊंड करूया आपण. आपल्याला आपला तोल सांभाळायचा आहे, नजर समोर आहे. खाली न बघता चालण्याचा प्रयत्न करा. बरोबर, ते फार कठीण आहे. आपण जरी सोपं वाटत असलं तरी तितकंच कठीण आहे. सावकाश एकदा रिवर्स येऊ, पूर्णपणे मॅचच्या एका टोकाला जा आणि मग मध्यभागी या. बरोबर, सावकाश मध्यभागी या. दोन्ही हात खाली घ्यायचे आणि पायामध्ये अंतर घ्यायचे, दोन्ही पायांमध्ये अंतर. आपले दोन्ही हात जे आहेत हे आता आपल्या कमरेच्या इथे ठेवायचे आहे. हाताची बोटं बघा जमिनीला पॉइंटेड आहे. दोन्ही हात आपल्या कमरेवर आहे, जिथे आपला पाठीचा मणका आहे, शेवटचा हाड. पावलामध्ये अंतर आहे. आणि आता आपल्याला हलकासा बॅकवर्ड बेंड घ्यायचा. हळूहळू मागे झुकायला सुरुवात करा. आपल्या कमरेचा भाग पुढे, पोट पुढे घेईल, चेहरा सिलिंगला समांतर. सावकाश मध्यभागी. आणि आता थोडस यथाशक्ती पुढे झुकायचं, चेहरा जमिनीला समांतर. आणि ही कृती आपण थोडीशी श्वासाकडे लक्ष देऊन करणार. श्वास घेत घेत वर. बऱ्याचदा बॅक प्रॉब्लेम असतो, त्यासाठी ही कृती. श्वास सोडत सोडत खाली, चेहरा जमिनीला समांतर. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. सावकाश मध्यभागी या, दोन्ही हात खाली. आणि आता आपण करणार आहोत बद्ध हस्त. तर इथे दोन्ही पाय जुळून ठेवायचे, हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती आपल्या सीट पासून थोडीशी लांब असती बघा, अशा प्रकारे. सीट पासून लांब. हा, पाय जुळून घ्यायचे, नजर समोर. नकळत आपण पोट असं पुढे घेतो, तर पोट आपलं आतमध्ये आपण घ्यायचंय. आपले हात सीट पासून लांब असतील, खांदे मागून एकमेकांच्या जवळ येतात, नजर समोर. आणि आता हळूहळू आपल्याला कमरेतनं मागे व्हायला सुरुवात करायची. आपले हात जमिनीकडे ताणायला सुरुवात करायची. असं इमॅजिन करा की आपल्या हातावर कोणीतरी 10 किलोचं वजन ठेवलंय आणि आपले हात जमिनीकडे ताणले जात आहेत. आणि शेवटी आपली मान मागच्या बाजूने सैल सुरू. ठीक आहे. सावकाश मान सरळ, हाताची पकड आधी लूज करा, खांदे रिलॅक्स करा आणि मग दोन्ही हातांची बोटं एकमेकांपासून सोडून द्या. रिलॅक्स. थोडा वेळ विश्रांती. जो आपण बॅकवर्ड बेंड घेतलाय त्यालाच आता आपण थोडस फॉरवर्ड बेंड देणार आहोत. पुन्हा दोन्ही पाय जोडून घ्यायचे. उजवा पाय 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे घ्यायचंय, फक्त उजवा पाय. मनीषाताई, तुम्हाला मला असं वाटतं पाठीचा त्रास आहे, बरोबर? त्यामुळे जास्त पुढे झुकू नका. तुम्ही लगेच वरती यायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी, ज्यांना ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी फॉरवर्ड बेंडचं आसन करताना काळजी घ्यायची आहे. आता आपल्याला हात डोक्याच्या दिशेने वर न्यायचे. एक हलकासा बॅकवर्ड बेंड आणि एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करा. आपले दोन्ही हात पावलाच्या दिशेने सैल सोडा किंवा आपल्या हाताचे जे फिंगर टिप्स आहेत ते जमिनीवर टेकवा किंवा हाताचे बोट जमिनीवर टेकवा. तेही होत नसेल तर दोन्ही हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा. आणि शेवटी आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा, म्हणजे आपलं कपाळ उजव्या गुडघ्याच्या जवळ येईल. पाठीच्या मणक्याला इथे छान असा ताण येतो, पोटावरती प्रेशर आहे.
रक्ताचा प्रवाह डोक्याच्या दिशेने होतो. ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांनी जास्त वेळ थांबू नका. उलट चाल करायला हरकत नाहीये. बाकीच्यांनी 1 ते 2 श्वास थांबण्याचा प्रयत्न करा. खांदे एकदम रिलॅक्स सोडा आणि मग श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास घेत घेत सावकाश सरळ. छान. छान. हात खालीच ठेवा मनीषाताई. हात खालीच ठेवा. आता उजवा पाय पुन्हा मध्यभागी घेऊ दे आणि डावा पाय समोर घ्यायचा 1 ते 1.5 फुटापर्यंत पुढे. बरोबर. पुन्हा दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. एक श्वास भरून घेताना थोडंसं मागे झुकायचं आणि मग श्वास सोडत सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकायला सुरुवात करायची. तसं मगाशी सांगितल्याप्रमाणे हात जमिनीकडे सैल सोडा किंवा दोन्ही हात जमिनीवर टेकवा आणि मग आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. आपलं कपाळ आपोआप डाव्या गुडघ्याच्या जवळ येईल. खांदे, पाठीचा मणका अगदी रिलॅक्स सोडा आणि श्वास घेतोय सोड. यथाशक्ती थांबायचं. उलट चाल करताना हळूहळू तिथल्या तिथे सरळ. श्वास घेत 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 कमरेतनं सरळ. डावा पाय मध्यभागी आणि विश्रांती. बदललेल्या रक्ताचा प्रवाह पुन्हा एकदा पूर्ववत होतोय याची जाणीव. करणार आहोत आपण साइडवर बेंडिंगचं एकमेव आसन, परिवर्तित चक्रासन. आणि त्यासाठी स्थित. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. दोन्ही हात खांद्यावरून सरळ करूया. ही जी काही मोजकी आसनं आहेत, जी आपल्याला नेहमीच करायची आहेत. फॉरवर्ड बेंड, बॅकवर्ड बेंड, साइडवर बेंड आणि आता आपल्याला उजव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर, उजवा हात डोक्याच्या दिशेने वर, उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला होऊ देत. हे आपण काल सुद्धा पाहिलं होतं आणि आज आपण त्याची उजळणी करतोय. आणि आता एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात करा. डाव्या बाजूला झुकायचं आहे. डावा हात शरीराच्या जवळ येईल. खांद्यापासून डावा हात जमिनीच्या दिशेने सैल सोडा. उजव्या दंडाचा स्पर्श उजव्या कानाला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. ताणली गेलेली उजवी बाजू त्याची जाणीव आणि डावी बाजू एकदम रिलॅक्स आहे. श्वास घेतोय आणि सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ पुन्हा आपण कमरेतनं सरळ मध्यभागी आणि उजव्या हाताचा तळवा जमिनीला समान. आता डाव्या हाताचा तळवा सिलिंगला समांतर. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा आणि एक श्वास भरून घ्या. डावी बाजू ताणली जाते उभ्या कक्षेमध्ये आणि श्वास सोडत उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा. उजवा हात आपल्या शरीराच्या जवळ येईल आणि खांद्यापासून तो जमिनीकडे सैल सोडला जाईल. डाव्या दंडाचा स्पर्श डाव्या कानाला. नजर एका बिंदूकडे स्थिर आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत दोन्ही हात खांद्यातून सरळ आपण मध्यभागी. डाव्या हाताचा तळवा जमिनीला समांतर. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. आपली जाणीव दोन्हीही उजव्या आणि डाव्या बाजूच्या साइडला म्हणजेच आपले जे वायुकोश आहेत कमरेपासूनचा खांद्यापर्यंतचा भाग तिथे घेऊन जायचे. तिथे आलेला ताण, तिथे जाणवत असलेला वेगळेपणा, हे सगळ्याची जाणीव. आणि सावकाश आता बैठक स्थितीमध्ये यायचं. बैठक स्थितीमध्ये विश्राम दोन्ही पायांमध्ये. तर घ्या अगदी सावकाश. तुम्हाला जमतंय का नाही तर चेअरवर बसलात तरी हरकत नाही आहे. जर जास्त त्रास होत असेल तर गुडघेदुखीचा. ठीक आहे. विश्रांती. तर आज आपण पाठीवर पडून सुलभ मत्स्यासन हे नवीन आसन बघणार आहोत. तर हे कुणी करू नये ज्यांना पाठीचा खूप जास्त त्रास आहे. पाठकड्यामध्ये गॅप असेल म्हणजे लंबर स्पॉन्डिलोसिस असेल किंवा सर्व्हायकलचा त्रास असेल तर मात्र हे करणं टाळायचं आहे. तर याचे फायदे काय आहेत? सुलभ मत्स्यासन हे थायरॉइड प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक मानलं गेलंय. त्याचबरोबर श्वसनासंबंधी आपले काही
आजार असतील, म्हणजे दमा असेल किंवा कुठलेही आजार असतील, तर ते दूर व्हायला मदत होते. कारण की इथे आपल्या फुफ्फुसांचं प्रसरण होतं. तिथे एक स्ट्रेच येतो. त्यामुळे तिथे जे छोटे-छोटेसे आपले वायुकोश आहेत, ते मोकळे होतात. म्हणून हे आसन सुलभ मत्स्यासन आज आपण बघतोय. जो ॲडव्हान्स आसन आहे त्याच्याही आधीची पायरी आहे. तर हे कसं करायचं मी आधी दाखवते आणि मग आपण एकत्रित करू. त्याच्या आधी आपण पाय 90 डिग्री वर ठेवून अंगठे पकडायचा प्रयत्न करणार आहोत. पुढे 2-3 आपल्याला काही ॲडव्हान्स आसनं बघायची आहेत आणि त्या आसनांसाठी आपल्या सीटचा भाग उचलणं हे महत्वाचं आहे. म्हणून आपण पाय 90 डिग्री वर पकडून आपल्याला पायाचे अंगठे पकडायचे आहेत. याची आपण प्रॅक्टिस करणार आहोत. तर हे दोन्हीही मी दाखवते कसं केलं जातं. मग आपण एकत्रित करू. त्याच्यानंतर पोटावर पडून आपल्याला एक कृती करायची आहे. तीही मी तुम्हाला दाखवेन आणि मग आपण ही सगळी आसनं एकत्रित करूया. सगळेजण नवीन आहेत, त्यामुळे गोंधळ नको व्हायला, कुठे चुकीचं नको व्हायला म्हणून मी आधी डेमो दाखवते, मग आपण एकत्रित करूया. तर इथे आधी पाठीवर पडून विश्रांती. सुरुवातीला आपण पायाचे अंगठे पकडणार आहोत. दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री वर घ्यायचे आणि पायाचे अंगठे पकडायचे. जेव्हा आपण पायाचे अंगठे पकडतो, समजा आपले हात पावलापर्यंत जात नसतील, तर आपली मांडी किंवा आपले गुडघे किंवा पोट तुम्हाला जे पकडणं शक्य आहे ते पकडायचं आहे. आणि इथे थांबायचं. आपल्याला जसं जमेल तसं. तुम्हाला समजा मनीषाताई गुडघ्याचा जर त्रास होत असेल, तर तुम्ही जास्त वेळ थांबू नका. त्यानंतर मग आपण असे पाय फोल्ड करणार आणि एक पाय फोल्ड, एक पाय सरळ अशी कृती करणार आहोत. ठीक आहे? आसन सोडताना पुन्हा दोन्ही पाय आपल्याला असेच सरळ करायचे, हात खाली घ्यायचे आणि एक-एक सावकाश आपल्याला टप्प्याटप्प्याने दोन्ही पाय नियंत्रित जमिनीवर ठेवायचे. आपल्याला ही एक कृती करायची. मग आपण करणार आहोत सुलभ मत्स्यासन. इथे सुद्धा आपल्याला दोन्ही पाय जोडलेले आहेत. हात शरीराच्या जवळ. उजव्या हाताचा तळवा उजव्या सीट खाली घ्यायचा. डाव्या हाताचा तळवा डाव्या सीट खाली घ्यायचा. बघा हाताची कोपरं आणि खांदे पूर्णपणे जमिनीवर आहेत. आपल्या पाठीचा जो मणका आहे तो थोडासा जमिनीपासून वर उचलला जातो. आता ज्यांना पाठीचा त्रास आहे, सर्व्हायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच कृती करायची. आणि बाकीच्यांनी आपलं डोकं सावकाश वर उचलायचं आणि ताळूचा भाग जमिनीवर टेकवायचा आणि पावलं जमिनीकडे ताणून ठेवायची. इथे खांदे मागून थोडेसे एकमेकांच्या जवळ घ्यायचे म्हणजे पूर्णपणे समोरून खांद्याचा भाग आपली फुफ्फुसं बरगड्यात आणली जातात. पाठकण्यावरती प्रेशर येतो. हे झालं सुलभ वृत्तासन. आणि ह्याची उलटचाल करताना पावलं रिलीज करायची. सावकाश डोकं वर उचलायचं. पाठीचा एक-एक मणका जमिनीवर, डोकं जमिनीवर. आणि हातांचा आधार आहे सीटच्या खाली, तो काढून घ्यायचा. ठीक आहे? आता पोटावर पडून जे आपण करणार आहोत तेही दाखवते, मग आपण एकत्रित करूया. पोटावर पडून आज आपण मत्स्य क्रीडासन म्हणजे पुन्हा इथे ज्यांना पाठीचा त्रास आहे त्यांच्यासाठी हे उपयुक्त आहे. बघा पोटावर पडून विश्रांती घेतल्यानंतर दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफवायची आणि कपाळ आपलं जमिनीवर आपलं कपाळ म्हणजे आपल्या हाताच्या घडीवर किंवा हाताच्या पकडीवर आपलं कपाळ ठेवायचं. दोन्ही पाय जोडलेले. सुरुवातीला आपण एक पाय फोल्ड करायचा. आपला गुडघा जास्तीत जास्त मांडीचा भाग जो आहे तो आपल्या छातीपाशी आणायचा. मग तो पाय सरळ आणि मग दुसरा पाय फोल्ड करून तशीच कृती. हे आपण डायनामिक करणार आणि त्यानंतर आपल्याला आपली हाताची जी पकड आहे ती अशी उभी करायची आहे. समजा आता आपल्याला मी आता तुमची डावी बाजू माझी समोर आहे. तर बघा हाताची पकड अशी उभी करायची. त्याच्यावर आपलं गाल ठेवायचे आणि मग आता डावा पाय इथे समोर आहे. डावा पाय हळूहळू फोल्ड करायचा. डावा गुडघा जो आहे तो आपल्या डाव्या हाताच्या कोपराजवळ येईल आणि इथे थांबायचं. इथे पूर्णपणे आपली उजवी बाजू जी आहे मागून ती ताणली जाते. इथे थांबायचं, पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं आणि मग सावकाश उलटचाल करताना डावा पाय खाली आणि पुन्हा हाताची पकड समोर. आणि मग हीच कृती आपण विरुद्ध बाजूने करणार आहोत. ठीक आहे? सुरुवात करूया. सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या.
सावकाश एका कुशीला वळा आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर घ्या, रिलॅक्स. आपण करणार आहोत दोन्ही पाय एकत्रित 90 डिग्री वर घ्यायचे. तर सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता आपल्याला काही ठिकाणी थांबण्याचा प्रयत्न करायचा. जसं 30 अंशापर्यंत पाय वर आले की तिथे थोडा वेळ थांबण्याचा प्रयत्न करा आणि मग 60 अंशापर्यंत आले की तिथे थांबण्याचा प्रयत्न करा. हा, सावकाश. आधी आधी सुरुवात सावकाश सावकाश मनीषा ताई. सुरुवात करूया. दोन्ही पाय जुळलेले, हात शरीराच्या जवळ. आता दोन्ही पाय आपल्याला एकत्रित 30 अंश वर आणायचे आणि ते थांबायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. मग 60 अंश वर आणि होल्ड. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आणि आता 90 डिग्री वर आणि होल्ड. सावकाश. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पायाचे अंगठे पकडा. जर पायाचे अंगठे पकडता येत नसतील तर आपली मांडी गुडघा किंवा पोटरीच्या खाली पकड द्या. हा, आणि इथे थांबा. खांदे एकदम रिलॅक्स सोडा. पोटाचे स्नायू रिलॅक्स. श्वास घेतोय, सोडतोय. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता पाय फोल्ड करा. पायाचे अंगठे पकडून दोन्ही पाय दुमडून घ्या. हा, पायाचे अंगठे पकड, पाय फोल्ड करा. सावकाश. आणि पायाचे अंगठे पकडा. सीटचा भाग येऊ देत खाली. तुमचा थोडासा वर उचलल्यासारखं वाटतंय. हा, सावकाश सावकाश. आणि आता एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. जसं मगाशी दाखवलं त्याप्रमाणे. हा, थोडेसे पाय दुमडून घ्यायला हरकत नाहीये. एक पाय सरळ. लहान मुलं कसे आपले पायाचे अंगठे पकडतात आणि करतात, जमत असेल तर राहू देत. किंवा पायात पोटरीला पकडा किंवा अँकलला पकडा आणि करा. सावकाश. ठीक आहे, ठीक आहे. एक पाय सरळ, एक पाय फोल्ड. सावकाश वरती थांबवायचे. आपले पायाचे अंगठे तसेच पकडलेले ठेवा. आणि आता एकदा उजव्या कुशीला वळायचं आणि एकदा डाव्या कुशीला. सावकाश सावकाश. उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. सावकाश मध्यभागी येऊन थांबा. पायाचे अंगठे सोडून द्या. दोन्ही पाय आपल्याला 90 डिग्री पुन्हा वर घ्यायचे. ताई तुम्ही तिथल्या तिथे सरळ केले तरी चालेल. आणि मग सावकाश नियंत्रित जमिनीवर विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर आणि विश्रांती. करणार आहोत आपण सुलभ मत्स्यासन. आणि त्यासाठी स्थिती दोन्ही पाय जुळवून, हात शरीराच्या जवळ. संपूर्ण शरीर एका सरळ रेषेमध्ये आहे. आणि आता आपल्या हातांचा आधार, आता आपले दोन्ही हात आपल्या सीटच्या इथे घ्यायचे. उजवा हात उजव्या सीट खाली आणि डावा हात डाव्या सीट खाली. खांदे रिलॅक्स. खांदे कोपरं पूर्णपणे जमिनीवर रिलॅक्स असतील. ज्यांना सर्वायकल आणि पाठीचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलू नका. बाकीच्यांनी सावकाश डोकं वर उचलायचं आणि आपल्या टाळूचा भाग जमिनीला टेकवायचा आणि पावलं जमिनीकडे ताणायची. पुन्हा इथे आपल्या बरगड्यांचं आडव्या कक्षेत प्रसरण होतंय. तोंड बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. ठीक आहे. उलट चाल करताना डोकं सावकाश वर उचला, पावलं रिलीज करा. पाठीचा एक मणका जमिनीवर, डोकं नियंत्रित जमिनीवर. हातांचा आधार जो सीटच्या खाली आहे तो काढून घ्या आणि विश्रांती. विश्रांती दोन्ही पायांमध्ये
हातांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. सावकाश एका कुशीला वळायचं आहे आणि पोटावर पडून विश्रांती घ्यायची. कुठल्याही एका गालावर पडून विश्रांती. दोन्हीही इथे विश्रांती घ्या. पूर्णपणे डोळे अर्ध्यात मिटून संपूर्ण शरीराचा भार जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. आता दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि त्यावर ती हाताची जी पकड आहे ती समोर घ्यायची आपल्या आणि त्याच्यावर आपलं कपाळ ठेवायचं. दोन्ही पाय जोडून घ्यायचे आणि आता सावकाश आपल्याला जमिनीला घासत घासत उजवा पाय फोल्ड करायचा आहे. त्याची मांडी आपल्याला जास्तीत जास्त शरीराजवळ येईल. मग उजवा पाय सरळ, मग डावा पाय फोल्ड करूया जमिनीला घासत घासत. मग डावा पाय सरळ, अजून एकदा उजवा पाय फोल्ड, सावकाश आणि मग डावा पाय फोल्ड, सावकाश. दोन्ही पाय सरळ करायचे. आता ही जी आपली हाताची पकड समोर आहे ती आता आपल्याला थोडीशी उजव्या बाजूला घ्यायची. उजवा हात जो आहे तो खाली येईल आणि डावा हाताचा कोपर वरच्या बाजूला जाईल. उजव्या हाताचं कोपर खालच्या बाजूला, डाव्या हाताचं वरच्या बाजूला. आणि आता उजवा पाय जमिनीला घासत घासत फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाचा गुडघा उजव्या आपल्या कोपराला चिटकेल. बरोबर. आणि आपला विरुद्ध गाल त्याच्यावर विरुद्ध गालावरती आपण पडलेलो आहोत. आपला डावा गाल आपल्या हाताच्या घडीवर असेल आणि इथे पूर्णपणे थांबा. डावा पाय सरळ आहे, फक्त उजवा पाय फोल्ड केलाय. डावी बाजू ताणली गेली. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. 5, 4, 3, 2, 1. उलट चाल. डोळे उघडा. सावकाश उजवा पाय सरळ करा आणि हाताची पकड पुन्हा एकदा मध्यभागी येऊ दे, समोर येऊ दे आपल्या. आणि आता हीच कृती विरुद्ध बाजू. पुन्हा दोन्ही पाय जोडले, कपाळ जमीन आपल्या हाताच्या पकडीवर आहे. आता आपली हाताची पकड डाव्या बाजूला सरळ करायची. उजवा कोपर जे आहे ते वरच्या बाजूला जाईल आणि डावा कोपर आपला खालच्या बाजूला जाईल. आता डावा पाय हळूहळू फोल्ड करा. डावा गुडघा आणि डावा कोपर एकमेकांच्या जवळ येईल. बरोबर. छान. आणि आपला उजवा गाल हा आपल्या हाताच्या पकडीवर असेल. उजवी बाजू पूर्णपणे ताणली गेली आहे, त्याकडे लक्ष. तोंड बंद, डोळे बंद आणि श्वास चालू. श्वास घेतोय, सोडतोय. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा. चेहरा शांत. 5, 4, 3, 2, 1. सावकाश डावा पाय खाली. पुन्हा हाताची पकड समोर, त्याच्यावर आपलं कपाळ आहे. दोन्ही हात खाली आणि विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळायचंय. अगदी सावकाश आणि बैठक स्थितीमध्ये घ्यायचं. हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी घालायची. आज आपण बघणार आहोत ब्रह्ममुद्रा आणि सिंहमुद्रा. तर मुद्रा ज्या आहेत याचा जो परिणाम आहे तो थेट आपल्या अंतःस्रावी ग्रंथींवर होतो. म्हणजे आपल्या एंडोक्राईन ज्या ग्लँड आहेत, जसं आपल्या गळ्यामध्ये आहे, पोटामध्ये आहे, ज्या ज्या ठिकाणी आपल्या एंडोक्राईन ग्लँड आहेत, तर तिथे या मुद्रांचा परिणाम होतो. तर आज आपण जी सिंहमुद्रा आणि ब्रह्ममुद्रा बघणार आहोत त्याच्याने आपल्या गळ्याच्या इथे ज्या ग्रंथी आहेत तर तिथे ताण आणि दाब आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे थायरॉइड आपल्यापासून लांब राहू शकतो, आपला बीपी कंट्रोलमध्ये राहू शकतो. हे झाले ब्रह्ममुद्रेचे वैशिष्ट्य. आणि सिंह मुद्रा जी आहे
तर इथे आपल्याला आपली जीभ जी आहे ही जास्तीत जास्त बघा बाहेर घ्यायची अशा प्रकारे. जास्तीत जास्त बाहेर घ्यायची आणि आपली नजर जी आहे ती सुरुवातीला नाकाच्या शेंड्याकडे असेल. नाकाने आपण श्वास घेणार आणि सोडणार. जो आपला नॉर्मल श्वास चालू असतो, तोच आपण करणार. फक्त जिभेचे स्नायू ताणणार, चेहरा आपला ताणला जाईल आणि आपल्या लाळ ग्रंथी आहेत, तिथे सुद्धा एक प्रकारचा जो ताण येतो. त्यामुळे त्यांचं सुद्धा जे काय म्हणतात त्याला, त्यांचं जे कार्य आहे ते सुद्धा अधिक प्रमाणामध्ये सुलभ होतं. तर सिंहमुद्रा जी आहे ह्याचे फायदे असे आहेत. तर अल्झायमर सारखे त्रास, जसं आपलं वय वाढतं तसं आपला विसराळूपणा सुद्धा वाढतो. तर तो कमी होण्यासाठी किंवा तो त्रास भविष्यामध्ये आपल्याला न होण्यासाठी आपण सिंहमुद्रेचा सराव जो आहे हा आपल्या साधनेमध्ये तुम्ही नेहमी करू शकता. म्हणजे आपल्याला हे त्रास होणार नाहीत आणि त्याचबरोबर चेहऱ्याचे स्नायू जे ताणले जातात, त्यामुळे तिथलं जे ब्लड सर्क्युलेशन आहे ते खूप छान प्रकारे होतं आणि चेहरा आपोआप तजेलदार दिसायला सुरुवात होते. तर आता आपण करूया सुरुवात. तर इथे आपल्याला साधी मांडी किंवा पद्मासन, अर्धपद्मासन घालायचंय. त्याच्या आधी आपण करणार आहोत पर्वतासन. पर्वत म्हणजे काय? डोंगर. डोंगरासारखं ही कृती दिसते. कारण की आपल्या जी पायाची स्थिती आहे, तो आपला बेस जो आहे, हा असा पूर्ण ब्रॉड असतो, मोठा असतो आणि मग आपण हात वर नेतो आणि तो असे निमुळते होत जातात. म्हणून त्याला पर्वतासन असं म्हणतात. पर्वतासन आपण 2 प्रकारे करतो. एकदा बसून करतो आणि एकदा सूर्यनमस्कारामधली स्थिती आहे. तर इथे तुम्ही कुठलीही मांडी घालू शकता. साधी मांडी किंवा पद्मासन, अर्धपद्मासन. दोन्ही हात जोडून घ्यायचे. जोडलेले हात छातीपाशी. हाताची कोपरं पूर्णपणे जमिनीला समांतर. हाताच्या तळव्यांवर हलकासा प्रेशर आणा. खांदे रिलॅक्स ठेवा. खांद्यांना अजिबात आपल्याला स्टिफनेस पण आणायचं नाहीये. फक्त तळव्यांवर आपण जोर दिला. आता हेच जोडलेले हात आपली हनुवटी, नाक आणि कपाळाला स्पर्श करत डोक्याच्या दिशेने वर घ्या. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना करा. नजर सम. छान, परफेक्ट. आणि डोळे मिटून एक हलकसं स्मित हास्य चेहऱ्यावर. इथे दीर्घ श्वसनाचं एक आवर्तन करूया. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. हात अजून वरती ताणले जातील. संथ गतीने सोडा. छान. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ, नाक आणि हनुवटीला स्पर्श करा. हात छातीपाशी, दोन्ही हात गुडघ्यांवर आणि विश्रांती. तिथल्या तिथेच रिलॅक्स. करूया आपण ब्रह्ममुद्रा. तुम्हाला जास्त वेळ बसणं शक्य आहे ना खाली जमिनीवरती? मग ठीक आहे. मग आता करूया आपण ब्रह्ममुद्रा. दोन्ही हात गुडघ्यांवर, हाताची कोपरं शरीराच्या जवळ. नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. पाठीचा कणा सरळ, मान मध्यभागी. आहे तो श्वास सोडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली मान हळूहळू उजव्या दिशेला न्यायला सुरुवात करा. उजव्या बाजूने मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. आपले खांदे एका सरळ रेषेमध्ये असतील. फक्त मान आपण उजवीकडे नेली आहे. आपली हनुवटी उजव्या खांद्याला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद आणि बघा गळ्यावर डाव्या बाजूने ताण, उजव्या बाजूने दाब आहे. श्वास घेतोय, सोडतोय. उलट चाल करताना डोळे उघडा. एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत हळूहळू मान पुन्हा मध्यभागी येईल. छान. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत आता आपली मान डाव्या दिशेला जाईल. डाव्या बाजूने मागची भिंत बघा. खांदे एका सरळ रेषेमध्ये. हालचाल फक्त मानेच्या स्नायूंमध्ये होतीये, सांध्यांमध्ये होतीये. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. डाव्या बाजूने ताप, कंठस्थ ग्रंथींवर आणि उजव्या बाजूने ताण आहे. उलट चाल करताना डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत मान पुन्हा मध्यभागी येईल. छान. तिसरा वर्तन. एक श्वास भरून घ्यायचा
आणि श्वास सोडत आता हळूहळू आपली मान मागच्या बाजूला झुकली जाईल. आपला चेहरा सिलिंगला समांतर. अंतिम स्थितीमध्ये तोंड बंद, दातावर दात लावून घ्या, म्हणजे गळ्यावर समोरून छान ताण येतो आणि मागच्या बाजूने प्रेशर आहे. फक्त मानेमध्ये आपण हालचाल करतोय. उलट चाल करताना एक श्वास भरून घ्यायचा, श्वास सोडत मान मध्य खाली. आता ज्यांना पाठीचा आणि मानेचा त्रास आहे त्यांनी फक्त पुढे झुकण्याची कृती टाळायची आहे. बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपली हनुवटी गळ्याकडे. चिन वॉक पोझिशन. तोंड बंद, डोळे बंद, श्वास चालू. डोळ्यावर समोरून दाब, मागच्या बाजूने दाब. उलट सार करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मान सरळ, डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती. संपूर्ण ब्रह्ममुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. आपल्या कंठस्थ ग्रंथींवर आपण प्रत्येक बाजूने ताण आणि दाब दिला होता, ह्या सगळ्याचा मनातल्या मनात मागोवा. करणार आहोत आपण सिंहमुद्रा. आता इथे आपल्याला दोन्ही हात जे आहेत, हाताची कोपरं थोडीशी बाहेरच्या बाजूला घ्यायची आहेत, अशा प्रकारे थोडीशी बाहेर, वाटकणा सरळ. आता एक श्वास भरून घेताना आपल्याला जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन यायची, थोडीशी आपली पाठ पुढे झुकली जाईल. सिंह ज्याप्रमाणे गर्जना करतो, जोरात जसं तो ओरडतो त्याप्रमाणे आपल्याला एक श्वास भरून घ्यायचा आणि जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या. परफेक्ट, बरोबर, छान. आणि आता नजर तुमची नाकाच्या शेंड्याकडे घ्या आणि नॉर्मल आपला श्वास चालू ठेवा. नाकाने श्वास घेतोय, सोडतोय. जास्तीत जास्त ताण संपूर्ण जबड्याच्या स्नायूंना, जिभेच्या स्नायूंना आणि आपल्या गालाच्या इथे. आपला जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीकडे नेण्याचा प्रयत्न करा. परफेक्ट, छान. उलट चाल करताना जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, पाठीतनं सरळ, हाताची कोपरं रिलॅक्स. संपूर्ण सिंहमुद्रेचा जो काही परिणाम आहे त्याचा मनातल्या मनात मागो. पुन्हा एकदा हीच कृती करूया. आता आपली नजर आपल्या आयब्रो सेंटरकडे असते, म्हणजे आपल्या भ्रूमध्याकडे. पुन्हा हाताची कोपरं बाहेर, एक श्वास भरून घ्या, जीभ जास्तीत जास्त बाहेर, श्वास सोडताना आणि नजर आयब्रो सेंटरकडे. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीजवळ नेण्याचा प्रयत्न. परफेक्ट. नॉर्मल श्वास चालू. हरिओम. जीभ आतमध्ये, तोंड बंद, डोळे बंद, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आणि संपूर्ण सिंहमुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. ताणले गेलेले आपले संपूर्ण जबड्याचे स्नायू, जिभेचे स्नायू, आपल्या चेहऱ्याच्या मसल्स वरती जो काही स्ट्रेच होता, या सगळ्याची अनुभूती. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. करणार आहोत दीर्घ श्वसनाची 2 आवर्तन. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास यथाशक्ती भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया. खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया. संथ गतीने श्वास सोडूया.
दोन्ही हात जोडून प्राणायामाचा श्लोक. प्राणस्येदं वशे सर्वं त्रिदिवे यत्प्रतिष्ठितं मातेव पुत्रान् रक्षस्व श्रीश्च प्रज्ञाञ्च विदेहि नैति. आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. सावकाश मान सरळ, दोन्ही हात गुडघ्यांवरती. काल जो आपण चंद्राभ्यास आणि सूर्याभ्यास केला त्याची उजळणी. डाव्या हाताची ज्ञानमुद्रा आणि उजव्या हाताची अंगुली मुद्रा. तुम्हाला चेअरवर बसायचं असेल तर बसू शकता. मनीषाताई त्यानंतर उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डाव्या हाताची ज्ञान मुद्रा. करणार आहोत आपण सूर्याभ्यास. दोन बोटांच्या आधारे डावी नाकपुडी बंद. उजवीने आहे तो श्वास सोडून. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. उजवीनेच खोलवर दीर्घपूरक. उजवीने संथ रेचक. अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा. डावी नाकपुडी ओपन करा. डावीने आहे तो श्वास सोडून. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथ रेचक. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावीने संथ रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान मुद्रे. आपण आता सूर्याभ्यास आणि चंद्राभ्यास केला. कुठल्या नाकपुडीने आपल्याला सहज श्वास घेता आला आणि सोडता आला हे आपल्या लक्षात आलं असेल. आता आपण करणार आहोत सूर्यभेदन आणि चंद्रभेदन. सूर्यभेदन मध्ये आपण उजवीने श्वास भरून घेतो आणि डावीने श्वास सोडतो. चंद्रभेदन मध्ये आपण डावीने श्वास घेतो आणि उजवीने श्वास सोडून देतो. म्हणजे आपण प्रत्येक नाकपुडीने श्वास घेताना त्याला एक छेद देतो, ब्रेक करतो. तर सुरुवात करूया सूर्यभेदनने. पुन्हा एकदा उजव्या हाताची अंगुली मुद्रा. डावी नाकपुडी बंद. डोळे अलगद मिटून चेहरा शांत. उजवीने खोलवर दीर्घपूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. तिसरा वर्तन सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. चौथा वर्तन डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. शेवटचा वर्तन सूर्यभेदन. डावी बंद. उजवीने पूरक. उजवी बंद आणि डावीने संथ रेचक. उजवी नाकपुडी आपली बंद आहेच. आता आपण करूया चंद्रभेदनची 5 वर्तन. उजवी बंद. डावीने खोलवर दीर्घपूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवी बंद. तिसरा वर्तन चंद्रभेदन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक.
उजवी बंद, डावीने पूरक, डावी बंद, उजवीने संथरेचन. आणि आता शेवटचा अवतार चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने खोलवर दीर्घ पूरक, डावी बंद आणि उजवीने संथरेचन. उजवा हात गुडघ्यावर ज्ञान उतरवतो, डोळे अलगद मिटलेले. आता आपण सूर्य आणि चंद्रभेदन प्राणायाम करूया. याच्यामुळे आपल्या श्वसन मार्गात जो काही बदल झालेला आहे त्याचा मनातल्या मनात मागोवा. ज्यांनी पद्मासन अर्ध पद्मासन घातलंय त्यांनी ते सोडून साधी मांडी घालायला हरकत नाहीये किंवा पाठीवर पडून विश्रांती घ्यायची. संपूर्ण पाठीचा कणा जमिनीकडे सैल सोडून द्यायचा किंवा आपण ज्या स्थितीमध्ये बसलेलो आहोत तिथे स्वतःला अगदी रिलॅक्स करायचंय. खुर्ची, टेबल, खुर्ची, सोफा किंवा खाली भिंतीला टेकून बसला तरीही हरकत नाही. दोन्ही पाय समोर पसरवून ठेवायचे आणि डोळे मिटून एकदम रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत प्रत्येक शरीराच्या अवयवाचं निरीक्षण करूया. प्रत्येक सांधा, स्नायू, पेशी, ग्रंथी आपण शिथिल करूया, रिलॅक्स करूया. सुरुवात आपण आपल्या दोन्ही पावलांपासून करूया. डोळे अलगद मिटलेले आहेतच. बंद डोळ्यांनी संपूर्ण देहाचं निरीक्षण. आपले दोन्हीही पाय, पायाची पाचही बोट, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, कमरेचा भाग मनाने शिथिल करायचा. आपले दोन्ही हात, हातांची पाचही बोट, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा शिथिल. पाठकण्यांमधले 33 मणके शिथिल. कुठलीही हालचाल न करता प्रत्येक अवयव शिथिल करत चालू. पोटाचा भाग, तिथले सगळे महत्वाचे स्नायू शिथिल. छातीचा भाग, तिथला बरगड्या, तिथली फुफ्फुस, आपलं छोटस हृदय शिथिल. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू शिथिल. आपली हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जित संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत चाललाय. आपले दोन गाल, दोन कान, आपलं नाक, नाकाच्या दोन नाकपुड्या, नाकाचा शेंडा शिथिल होतोय. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळ, पापण्या, भुवया, भूमध्य, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, आपल्या टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेत, रिलॅक्स झाले. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीर मोरपिसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. आपली जाणीव आपल्या श्वासाकडे. मी श्वास घेत आहे, मी श्वास सोडत आहे. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्ही नाकपुड्यांना होतोय. ही थंड हवा माझ्या कंठापर्यंत जाते आणि श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव माझ्या नाकपुड्यांना होत आहे. मी माझा प्रत्येक श्वास घेताना या सृष्टीतली, निसर्गातली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती माझ्यात भरून घेत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना माझी सगळी नकारात्मकता, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख मी बाहेर सोडून देत आहे. प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे आणि माझा प्रत्येक श्वास सोडताना मी स्ट्रेस आउट होत आहे, तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. एक हलकस स्मित असते चेहऱ्यावर. स्वतःला मनापासून धन्यवाद देऊया. शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी आपण उत्तम असा मार्ग निवडलेला आहे. त्यासाठी स्वतःला मनापासून थँक्यू. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. माझं कौटुंबिक स्वास्थ्यही अतिशय उत्तम आहे. माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला आहे, तो प्रचंड सकारात्मक झालेला आहे. प्रचंड आत्मविश्वास, इच्छाशक्ती मला या क्षणी प्राप्त होत आहे.
मी माझ्या जीवनामधली जी ध्येय आहेत ती उत्तम, प्रामाणिकपणे आणि कष्टाने साध्य करणार आहे. शरीर मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीत स्वतःला एक संकल्प देऊया. मी नेहमी सुखी, समाधानी आणि आनंदी राहणार आहे. माझं संपूर्ण आयुष्य हे औषधविरहित आणि व्याधीविरहित असंच असणार आहे. आणि यासाठी उचित अशी साधना मी नित्यनेमाने करणार आहे. माझा रोजचा 1 तास हा मी स्वतःला देणार आहे. आपला हा संकल्प खोल मनामध्ये रुजतो आणि तो सिद्धीस जातो. हळूहळू या आनंददायी स्थितीतून बाहेर येऊया. आता पायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली मान अगदी सावकाश फिरवून घ्या, उजवीकडे डावीकडे. जे पाठीवर पडून विश्रांती घेत आहेत त्यांनी सावकाश डाव्या कुशीला वळून हळूहळू बैठक स्थितीमध्ये यावं. जे बसलेले आहेत जमिनीवर त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाही. जे चेअरवर आहेत त्यांनी दोन्ही हात जोडून घ्यायचेत सगळ्यांनी आणि शांती पाठ एकत्रित. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. ज्यांना पाठ करण्याची दुखणी आहे त्यांनी नमन मुद्रा करणं टाळायचे. बाकीच्यांनी आपले हात डोक्याच्या दिशेने वर घेऊन आपापल्या क्षमतेने ह्या प्रयत्न पुढे झुकून आपली संपूर्ण साधना ओमला आपण समर्पित करूया. समर्पण, शरणागत भाव, राग, द्वेष, अहंकार आपण सोडून देत आहोत ओमच्या चरणी आणि प्रचंड आत्मविश्वासाने अच्छा आपण पुन्हा एकदा सज्ज होता. श्वास घेत कमरेतनं सरळ, श्वास सोडत दोन्ही हात खाली. हस्तमुद्रा. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या आणि चेहऱ्याच्या स्नायूंना देऊन सावकाश डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आजचा वर्ग इथे संपन्न होतोय. धन्यवाद. भेटूया उद्या संध्याकाळी 5 वाजता. सगळ्यांनी वेळेत जॉईन व्हा म्हणजे आपला वेळेत वर्ग संपेल. चला, हरिओम. धन्यवाद सगळ्यांना. शुभरात्री. काही शंका असेल तर विचारू शकता. ठीक आहे. तुम्हाला काही त्रास तर होत नाही ना मनीषाताई? म्हणजे ओव्हरडोस नाही ना होत आहे? फक्त मला सांगा, हातानेच सांगा. कारण की तुमचा आवाज येणार नाही मला. आम्ही अनम्यूट केलं. 1 मिनिट हा. 1 मिनिट. तुम्ही बोलणार आहात का? ठीक आहे, ठीक आहे. तुमचा आवाज येत नाहीये मला. पण हरकत नाहीये. फक्त मला हातानेच सांगा की ठीक आहे ना? ओके. हां, हां. मी तुम्हाला केलंय अनम्यूट. तुम्ही माईक चालू करून बोलू शकता. हां, मोबाईल हातात घ्या हवं असेल तर. ओके. हो. येतोय. व्यवस्थित वाटतंय, फ्रेश वाटतंय उलट मला आता पहिल्यापेक्षा. ओके. चांगलं. कारण की हां. काही त्रास नाहीये. ओके. गुड. चांगली गोष्ट आहे. भेटूया. हो. मला वाटतं तुमचं ब्रेक होतं कारण की गुडघेदुखीचा उगाच त्रास वाढायला नाही, नको. म्हणूनच मी बसायचा प्रयत्न करून बघितला, पण खूप छान होतंय मला. व्यवस्थित बसते मी. ओके. ठीक आहे. पहिले भीती वाटायची की मी बसू शकेल की नाही असं. बरं. हं. ठीक आहे. थँक यू. चला थँक्यू. भेटूया उद्या थँक्यू. 5 थँक्यू. वाजता. हरिओम. सगळ्यांचे धन्यवाद. शुभरात्री. मीटिंग एंड करते.